the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy, Karad. In this video, we will study the most important reaction of ethers. That is the reaction of ethers with halogen acids like HI, HBr and HCl. Now, the reaction of ether with hot and concentrated HI, SN2 ether cleavage. Dialkyl ether reacts with hot and concentrated HX to give an alcohol and an alkyl halide. When ether reacts with hot and concentrated HX, it gives an alcohol and alkyl halide. These are the initial products of the reaction. Now see the general reaction. Ethers, they are represented as ROR, dialkyl ether. When reacts with hot and concentrated halogen acid HX, it gives an alcohol and alkyl halide. This is the simple reaction. आता या रिएक्शन मध्ये काय होतं तुम्हाला माहित पाहिजे की हॅलोजन ऍसिड मधला जो X मायनस असणारा आहे तो लार्ज आहे पा आणि इट इज अ बल्की, मोठा ग्रुप आहे आणि तो मोठा ग्रुप असल्यामुळं X मायनस आयन can attacks the sterically less hindered carbon atom in a substrate. म्हणजे जो सबस्ट्रेट डायल्काइल इथर दिलेला असणार आहे त्यामध्ये असा कार्बन की जिथं स्टेरिकली लेस हिंडर्ड असणार आहे, क्राउड तिथं असणार नाही, तिथं त्याचा अटॅक होतो. म्हणजे इन शॉर्ट वी कॅन से दॅट द लोअर अल्काइल ग्रुप कॅन फॉर्म अन अल्काइल हलाइड. एवढं लक्षात ठेवा. The order of reactivity of HX is like this. HI is a stronger acid than HBr. HBr is stronger acid than HCl. म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड जो असणार आहे तो HI असणार आहे. बिकॉज त्याचं कारण काय तर तो लगेच इथरचं प्रोटोनेशन करू शकतो आणि म्हणून त्याची रिएक्टिव्हिटी, द रेट ऑफ रिएक्शन of ether with HI is very fast as compared to HBr and HCl. हे लवकर प्रोटोनेशन करतं कारण बॉन्ड लेंथ इथं सगळ्यात जास्त पाहायला मिळते. त्यामुळं आयोडाइड आयन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट न्यूक्लिओफाइल किंवा बेस्ट लिव्हिंग ग्रुप हा तिथं आपल्याला पाहायला मिळतो. इथं प्रोटोनेशन होता. इथं पाहता यूज ऑफ एक्सेस ऑफ HX. पहिल्या रिएक्शन मध्ये तुम्ही पाहिलंय की अल्कोहोल आणि अल्काइल हलाइड तयार होता. बट व्हेन एक्सेस ऑफ HI इज युज्ड देन इट रिएक्ट्स विथ an alcohol so form in the first step to form alkyl halide and water. म्हणजे पहिल्या रिएक्शन मध्ये जो अल्कोहोल तयार झाला असणार आहे तो अल्कोहोल दुसऱ्या HX च्या मॉलिक्यूल बरोबर रिएक्ट होऊन त्यापासून अल्काइल हलाइड तयार करू शकतो. त्यामुळे नेट रिएक्शन जर विचारात घेतली तर ROR प्लस ट्वाइस ऑफ HX गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्काइल हलाइड अँड वॉटर. तयार होणारे दोन अल्काइल हलाइडचे मॉलिक्यूल सारखे असतील किंवा वेगळे असणार आहेत कारण सबस्ट्रेट मध्ये डायव्हॅलेंट ऑक्सिजन ॲटमला जोडलेले दोन्ही अल्काइल ग्रुप सारखे असतील तर दोन अल्काइल हलाइड सारखे असतील, दोन वेगळे अल्काइल ग्रुप असतील तर दोन वेगळे प्रॉडक्ट्स आहे त्यामध्ये मिळणारे आहेत. बट यू फोकस ऑन फर्स्ट स्टेप ऑफ द रिएक्शन. दुसरी एक्सेसच्या ऐवजी आपण एक्सेस HI च्या ऐवजी पहिल्या स्टेप मध्ये जिथं फक्त अल्कोहोल आणि अल्किल हलाइड तयार होतं ती रिएक्शन आपण जास्त विचारात घेऊया आणि त्याप्रमाणेच पुढच्या रिएक्शन्स असणाऱ्या आहेत. इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस sentence. If one group is a methyl in a given substrate and other is a primary or secondary alkyl group, then there is a formation of methyl halide.
हे लक्षातच ठेवायचं. दिलेल्या सबस्ट्रेट मध्ये जो इथर असणार आहे त्यामध्ये जर एक मिथाइल ग्रुप असेल आणि दुसरा अल्काइल ग्रुप तो प्रायमरी असेल आणि किंवा सेकंडरी अल्काइल ग्रुप जर असेल तर मिथाइल हलाइडच तयार होतं. मग HI वापरला असेल तर मिथाइल आयोडाइड तयार होईल, HBr वापरला असेल तर मिथाइल ब्रोमाइड तयार होईल. म्हणजे इथं टर्शरी अल्काइल ग्रुपचा उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ तिथं रिॲक्शन ही वेगळी होत असणारी आहे. हे आवर्जून आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं आपण जर पाहिलं तर इट फॉलोज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे इथं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम घडताना आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, यू टेक डायमिथाइल इथर, two alkyl groups bonded to oxygen are same. So when treated with hydroiodic acid, it gives first protonated ether called oxonium ion. पण तुम्हाला माहित आहे की ऑक्झोनियम आयन मध्ये जो ऑक्सिजन आहे इट हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि तो पॉझिटिव्ह चार्ज कधीही त्याकडे कायम राहत नाही आणि त्यामुळे तो चार्ज हा शिफ्ट होतो. म्हणजे ऑक्सिजनकडे ज्या 2 लोन पेअर्स आपल्याला पाहायला मिळतात त्या जर पाहिजे असतील तर यातला एक बॉन्ड ब्रेक होईल. दोन्ही अल्काइल ग्रुप सारखे आहेत त्यामुळे कोणताही कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे शिफ्ट होईल आणि पॉझिटिव्ह चार्ज या कार्बन ॲटमकडे शिफ्ट झाला की देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथाइल कार्बोकटायन. आणि एकदा मिथाइल कार्बोकटायन तयार झालं म्हणलं की निगेटिव्ह आयन दॅट इज हलाइड आयन हा जो असणार आहे न्यूक्लिओफाईल आपण म्हणूया किंवा अटॅकिंग न्यूक्लिओफाईल, इट कॅन अटॅक फ्रॉम द बॅक साइड सो ॲज टू फॉर्म मिथाइल आयोडाइड अँड मिथाइल अल्कोहोल. So it follows the SN2 reaction mechanism. त्याला SN2 ether cleavage असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या. इथं दोन्ही अल्काइल ग्रुप्स हे मिथाइल ग्रुप सारखे आहेत त्यामुळे 1 molecule of methyl alcohol and 1 methyl iodide is a form. Next example, ethyl methyl ether, it also follows SN2 ether cleavage. हा जो कार्बन असणार आहे दिस कार्बन इज अ स्टेरिकली लेस हिंडर्ड कार्बन ॲटम असणार आहे बिकॉज इट इज अटॅच टू 3 हायड्रोजन ॲटम्स अँड दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू 2 हायड्रोजन अँड 1 मिथाइल ग्रुप. त्यामुळे इकडं क्राऊड जास्त आपल्याला पाहायला मिळतो. याला आपण असे म्हणू शकतो मिथाइल प्रायमरी इथाइल इथर क्लिवेज असे याला आपण म्हणू शकतो हे लक्षात घ्या. So when ethyl methyl ether is treated with hydroiodic acid, it gives first protonated ether or oxonium ion. There is a formation of oxygen hydrogen bond. आणि मग हा जो आयोडाइड आयन असणार आहे इट कॅन अटॅक फ्रॉम द बॅक साइड टू पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकटायन दॅट इज मिथाइल कार्बोकटायन सो ॲज टू फॉर्म मिथाइल आयोडाइड. And second product is ethyl alcohol that is ethanol. म्हणजे या पद्धतीने SN2 रिॲक्शन मेकॅनिझम इथं घडतंय हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हा बॉन्ड ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे शिफ्ट होते त्याच वेळी तो वीक होत जाईल आणि इकडे याचा अटॅक होतो. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. इथं हा जो कार्बन आहे तो स्टेरिकली लेस हिंडर्ड कार्बन असणारा आहे. Now this reaction is very important. यावर नीट आणि जेईला प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. हा जो अनसिमेट्रिकल इथर असणार आहे इट फॉलोज SN1 इथर क्लिवेज. म्हणजे इथं प्रॉडक्ट मात्र निश्चित वेगळे मिळणारे आहेत. HI when tertiary butyl methyl ether is treated with hydroiodic acid hot and concentrated तर त्यावेळी हा बॉन्ड ब्रेक होतो लक्षात घ्या. म्हणजे टर्शरी अल्काइल ग्रुप आणि ऑक्सिजन हा बॉन्ड ब्रेक होतो. या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि मग आयोडाइड आयन गेट्स अटॅच टू दिस टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन टू फॉर्म टर्शरी ब्युटाइल आयोडाइड आणि मिथाइल अल्कोहोल. व्हेन द सबस्ट्रेट इज अ टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर देन प्रॉडक्ट्स आर टर्शरी ब्युटाइल आयोडाइड अँड मिथाइल अल्कोहोल. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मिथाइल अल्कोहोल
अँड टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन वरून टर्शरी ब्युटाइल आयोडाइड तयार झाला. कारण इन दिस रिएक्शन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन इज considered, and you know that methyl carbocation is most unstable while tertiary butyl carbocation is most stable. आणि त्यामुळे स्टॅबिलिटीचा विचार केल्यामुळे इथं हा टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन तयार होतो आणि मग निगेटिव्ह आयन आयोडाइड आयन अटॅक करतो आणि मग हा प्रॉडक्ट टर्शरी ब्युटाइल आयोडाइड मिळतो. आणि त्यामुळं इट फॉलोज SN1 इथर क्लिवेज. हे खूप महत्वाचं आहे. वन थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, whenever you across the word hot and concentrated HI means there is a solvent water, and when water is present in the reaction it follows SN1 reaction mechanism. हे लक्षातच ठेवायचं. Now you have to use your brain power. The same example is given to you, that is tertiary butyl methyl ether. But here instead of hot and concentrated HI, you are given anhydrous HI, and instead of water as a solvent, here dry ether is given as a solvent. What is the meaning of anhydrous HI? Means there is a no water molecule in anhydrous HI, and in dry ether there is a no water. It is a polar aprotic solvent. So it follows SN2 reaction mechanism. हा वेगळा पार्ट आहे. इथं प्रॉडक्ट मात्र निश्चित वेगळे असणारे आहेत. हे लक्षात घ्या. SN2 रिएक्शन मेकॅनिझम मिळतं, याचा अर्थ निगेटिव्ह पार्ट जो असणार आहे तो इट कॅन अटॅक ए स्टेरिकली लेस हिंडर्ड कार्बन ॲटम. म्हणजे आयोडाइड आयन हा इथं अटॅक करेल. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथाइल आयोडाइड अँड टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. म्हणजे या पद्धतीनं ही रिएक्शन घडते. म्हणजे या प्रिव्हियस रिएक्शन मध्ये आपण पाहिलं की SN1 रिएक्शन घडते कारण तिथं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन इज कन्सिडर्ड, बट इन दिस रिएक्शन स्टेरिक हिंडरन्स पार्ट इज कन्सिडर. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं इथं, कारण इथं सॉल्व्हंट वर रिएक्शन अवलंबून आहे, तिथं वॉटर सॉल्व्हंट आहे पण इथं वॉटर नाही आहे, इथं पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट आहे. त्यामुळे SN2 रिएक्शन मेकॅनिझम घडतं आणि त्यामुळं इथं प्रॉडक्ट्स बदललेले आहेत. या दोन्ही रिएक्शन, these two reactions are very important as far as NEET and JEE or MST CET examination is considered. हे खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. Now this is MCQ. You have to try this and solve at your home. Among the following ethers, which one will produce methyl alcohol on treatment with hot and concentrated HI? These are the options and you have to select the correct option from these given 4 options. इथं काय दिलंय? मिथाइल अल्कोहोल. Which one will produce methyl alcohol on treatment with hot and concentrated HI? जर याची पहिलीच क्लिप, पहिली स्लाइड जर तुम्ही नीट पाहिली असेल आणि ते लक्षात राहिला असेल तर प्रॉडक्ट कोणता मिथाइल अल्कोहोल लवकर हा इथर तयार करेल, तो इथर कोणता हे लगेच सांगता येऊ शकतं. अडचण काही नाही, सोडवायचं आहे. आता आपण रिएक्शन ऑफ एरोमॅटिक इथर विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI बघूया. फॉर एक्झाम्पल, यू टेक एनिसोल, दॅट इज मिथाइल फिनाइल इथर. When treated with hot and concentrated hydroiodic acid at 398 Kelvin, it gives phenol and methyl iodide. This is the reaction. आता हे असं का होतं तर मिथाइल ग्रुप इज अ लोअर अल्काइल ग्रुप, सो इट फॉर्म्स लोअर अल्काइल ग्रुप फॉर्म्स अल्काइल हलाइड आणि त्यामुळे मिथाइल आयोडाइड तयार होईल. आणि तुम्हाला माहित आहे की ऑक्सिजन जो थेट बेन्झीन रिंगला जोडलेला आहे तो कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर. सो दिस बॉन्ड इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. त्यामुळे तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. त्यामुळे मिथाइल आणि ऑक्सिजन हा बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला मिथाइल आयोडाइड आणि फिनॉल हे मिळतं. When anisole is treated with hot and concentrated HI at 398 Kelvin, it gives phenol and methyl iodide. This is the reaction of hot and concentrated hydroiodic acid with aromatic ether, that is anisole. मला वाटतं हे तुम्हाला निश्चित कळालेलं असणार आहे. नीट पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील.
धन्यवाद.